स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे स्वामीची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईने खूप कमेंट केलेले, म्हणजे छानपैकी म्हटली तरी हरकत नाही आहे। त्यांचा प्रश्न आहे, मी बाजूला दाखवणारच आहे, ती कमेंट तुम्ही नीट वाचा। त्या कमेंटवरच मी आजचा आपला व्हिडिओ होणार आहे। दुसऱ्याही ताईची एक कमेंट आहे की त्यांनी सेवा केलेली आहे, प्रचिती मिळालेली आहे, पण हल्ली सेवा त्यांच्याकडून होत नाही, करायला जातात तरी होत नाही। त्या एका ताईंना तर जांभ्या येतात सेवाला बसल्यावर, आणि दुसऱ्या ताईंना तर बिलकुलही सेवा करायला जमत नाही। असं का होतं? म्हणजे मी तुम्हाला त्यांची कमेंट नीट वाचून दाखवते, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे। त्यांनी मला व्हिडिओसुद्धा, एका ताईंनी व्हिडिओज बनवायला सांगितलं आहे, तर दुसऱ्या ताईने ह्याच्यावर सेवा कशी करू किंवा ह्याच्यावर काय काय उपाय आहे की जेणेकरून माझी पूर्वी जशी सेवा होती तशीच महाराजांची आताही सेवा झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघा, त्यांचं हे पण म्हणणं आहे की सेवा थांबल्यामुळे माझ्या वाटेला दुःखही यायला लागलेले आहेत। तर सगळ्या गोष्टी आणि सगळ्या ताई फक्त तुमच्या दोघींच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। तर बऱ्याच ताईंना असा प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ सगळ्यांनी पहा। प्रत्येका बाबतीत हा प्रश्न उद्भवतो, प्रत्येकजण सेवेकरी आहोत, सेवा करत आहोत, पण कधी कधी सेवा थांबते, तेव्हा एखादं जर संकट आलं तर आपल्या मनाला सुद्धा वाटतं की मी मागच्या आठवड्यात सेवा केल्या नसल्यामुळे महाराजांनी मला याचं शासन दिलं का, किंवा सेवा थांबल्यामुळे माझ्या घरात वाईट गोष्टी घडायला लागलेत का। हे सगळे तुम्ही महाराजांच्यावर काही गोष्टी बोलून जाता किंवा करून जाता, ते कितपत योग्य आहे किंवा ते म्हणणं खरं आहे का की महाराजच कारणीभूत असतात। तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाणार। व्हिडिओ कुठेही थांबवू नका, खूप महत्त्वाचा आहे, सेवा तसंच मेवा। तर बघा, एका ताईंची कमेंट वाचून दाखवण्या अगोदर मी तुम्हाला या प्रश्नांची मोजक्याच भाषेत उत्तरे देते। महाराज कधीही कुणाचं वाईट करत नाहीयेत। तुमची सेवा थांबली म्हणजे तुमची सेवा थांबल्यामुळे महाराज तुम्हाला शिक्षा देतात किंवा तुमच्या बाबतीत वाईट घडते असं नसतं। महाराज शिक्षा देतात। बघा, जो अघोरी असतो, जो वाईट मार्गाचा धनी असतो, जो वाईट कृत्यानंच वाईट गोष्टी करत असतो, त्यालाच महाराज शिक्षा देतात, त्याला कधीही माफ करत नाहीयेत। पण आपल्यासारख्या सेवेकऱ्याकडून जरी सेवा थांबली तरी महाराज आपल्याला कधीच कुठले त्याचं शासन देत नाही। आपले काहीतरी भोग असतात, ते भोगल्याशिवाय महाराज पुढच्या सेवा आपल्याकडून करून घेत नाहीत। म्हणून का आपण सेवा थांबवायचे नाहीयेत, आपण ह्यातूनही धडपड करायची असती। एक विचित्र प्रकारची वाईट शक्ती असते, ती तिथपर्यंत थांबून देत नाही, ती कर्माचे भोग भोगायला लावते आणि चांगल्या गोष्टीकडे जाऊन देत नाही। मग या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, मन धडपडत असतं, तरी काहीतरी काम निघतं आणि त्या मार्ग म्हणजे ती सेवा थांबली जाते। तर तुम्ही काय करायचं, तितकीच तळमळ, तितकीच धडपड करायची, महाराजांच्या मठात जावा, आरत्या 5-7 करा सलग। बघा, सेवा थांबवा तोपर्यंत नका धडपड करू, निदान आरतीला जावा। प्रत्येक आरतीला तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा थांबवायच्या आणि महाराजांना आज्ञा करायची की महाराज मला खूप सेवा नाही जमल्या तरी ज्या मोजक्या सेवा असतात, ज्या नित्य सेवा आहेत त्या मला करून घ्या, माझ्याकडून करून घेतल्याच पाहिजेत। आणि तुम्ही तिथून एक 5 तुमच्या आरत्या झाल्यानंतर, म्हणजे 5 गुरुवारी मठातली आरती झाल्यानंतर तुम्ही स्वतःच कसे बघा ग्रंथ अध्याय वाचायला चालू करताय, स्वामी चरित्र सारामृतचे पठण करताय, अगदी 11 गुरुवारचे उपासना सुद्धा करायला तुमचे मन कसे धावते ते तुम्ही अनुभव सांगशीला मला। कारण कसं असतं, सेवा करायला धडपड नुसती लागत नाही, तर कधी कधी महाराजांच्यापर्यंत जावं लागतं। महाराजांचा बुलावा आलेला असतो मठात, पण आपण तो जाणून घेत नाहीये। आपल्या मनात एक वाईट शक्ती शिरल्यामुळे आपल्याला चांगल्याकडे जाऊन देत नाही। तर मारा घालण्यासाठी फक्त मठात जावा, महाराजांना आज्ञा करा, सेवेला लागा। आता बाजूला कमेंट दाखवते, निशा ताईंचं त्या नाव निशा आहे, त्यांची कमेंट मी संपूर्ण वाचून दाखवते। बघा, त्या ताईंचं म्हणणं आहे, श्री स्वामी समर्थ ताई, मी खूप पारायण केले, मला पण अशा बरेचशाच प्रचिती मिळाल्या, अनेक संकटातून बाहेर पडले, पण हल्ली काय होतं, सेवा करताना इच्छा होत नाही, सेवा करायची की मनात बसत नाहीये। सेवा करताना अगदी स्वामींची पूजा करायला बसलो तर कशी तरी मोठी धोटी करून मी पूजा आवरून घेते आणि दुपारी करायचं म्हटलं तर दुसरंच करून जाते। असं का होते? सेवा करणेच होत नाहीये, आणि सेवा करायला तर मनातली भावना तुम्हाला सांगते ताई, माझी खूप सेवा होती, पण हल्ली पूर्ण बंद झाल्यामुळे स्वामींची प्रचितीपेक्षा दुःखाचे दिवस खूप दिसायला लागलेत। परत सेवा करायला मिळो असं काहीतरी व्हिडिओ मार्फत सांगा ताई। तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, धन्यवाद ताई, मला खूप आवडतात, खूप खूप आभारी ताई।
तुमच्यामुळे स्वामींच्याकडे परत मला आकर्षित व्हावं असं वाटलं, परत सेवा म्हणजे फक्त एक व्हिडिओ बोलवा की जेणेकरून आम्हाला सेवा करायला असा वेळ मिळाला पाहिजे आणि करायची इच्छाही झाली पाहिजे। स्वामींची सेवा करणं, खूप सेवा करण्यासाठी काहीतरी ताई कानमंत्र किंवा विनंती करते, याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवा। मी हात जोडून विनंती करते, माझ्या कमेंटला दाद घेऊन एक व्हिडिओ बनवा आणि सेवा माझ्यासारखे असे बरेच सेवेकरी असतील की पूर्वी खूप सेवा करत होते पण आता सेवा करत नाहीये, तर का शेवट त्यांनी का केले? तर ताई तुमची कमेंट छान तशी आहे, खूप मोठी आहे, काही शब्द मला लक्षात नाही आले असो, पण त्याचं म्हणणं तुमचं लक्षात आलंय माझ्या, तुम्हाला प्रचिती आले ना ताई, म्हणजे निश्चितच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। पण तुमचे दुःखाचे दिवस म्हणजे तुम्ही सेवा थांबले म्हणून तुम्हाला स्वामी महाराज देत नाहीये, तर ते कर्माची निगेटिव्हिटी एक शक्ती असते, वाईट शक्ती असते, अलक्ष्मी असते आणि आपल्या सेवा थांबल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो आणि तिला खूप ताकद मिळालेली असते। मग एकावर एक असे आघात येतात, महाराज काही करू शकत नाहीत कारण शेवटी कर्म असतं, मग कर्म आपल्याला ते पार पाडावं लागतं, आपण आपल्या सेवेने ते बंद करत असतो। मग ती वाईट शक्ती तुमच्या घरात तुमच्या मनात खूप शिरलेली आहे, तर तिला काढण्यासाठी काय करायचं? तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण घालता का? घालत नसेल तर घाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते तुम्हाला ताई, येणाऱ्या शनिवारी एक काळं वस्त्र घ्या, त्यावर चिंचोका घ्या, 6 कमलगट्ट्याचे मणी घ्या आणि अक्षदा फूल व्हा त्याच्यावर आणि स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम संरक्षणाय नमः हे तुम्ही 108 वेळा मंत्र म्हणायचा। स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ रात्रभर ती पोतली ठेवायची, दुसऱ्या दिवशी ती पोतली मेन प्रवेशद्वारावर बांधा ताई, कारण हे काय होणार आहे, जी वाईट शक्ती आहे ते निघून जाणार आहे। अदरवाईज दुसऱ्यांचं वाईट काही आपल्यावर असेल भोग, ते जे काही आपलं चांगलं होतं ते त्यांच्या मनातली जी निगेटिव्हिटी आपल्या घरात शिरली असेल तेही हळूहळू प्रमाण कमी होईल आणि तुम्ही लक्ष्मी एक कमलगट्ट्याची सेवा करून म्हणजे ठेवलेली आहे, तर लक्ष्मी घरात यायला चालू होईल, तुमच्याकडून सेवा हळूहळू त्या चालू होतील। मठात जावा, स्वामींना एक क्षमायाचना मागा आणि ह्या सेवेला चालू करा। तर पौर्णिमेला महत्त्वाचं काय तुम्हाला सांगते, कमलात्मक मंत्र, गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे 5-6 मंत्र तुम्ही कमीत कमी 24 वेळा एक मंत्राचं पठण करा। नित्यसेवा घेऊन जावा मठात बसूनच करा, तिथे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांशिवाय कुठलीही वाईट शक्ती येत नाही मठात, तिथे तुम्हाला खूप छान प्रोत्साहन देतील महाराज, परत तुमच्या बरोबर येतील आणि तुमची जी काही शंका आहे ना की तुम्हाला परत सेवा करायची आणि तुम्हाला व्हिडिओ मार्फत काही प्रोत्साहन मिळतंय, तर 100% ताई तुमचं जवळ माझ्या मार्फतच स्वामींनी तुम्हाला संदेश देण्याचं काम स्वामींनीच पाठवलं असेल। तुम्हाला मठात जायची गरज आहे, तुम्ही मठात जावा, एक 7 आरत्या करा आणि जात असाल तर फक्त महाराजांची क्षमायाचना कान पकडून मागा, त्रिवार वंदन घालायच्या अगोदर आणि तुम्ही सेवेला लागा। तुमच्या 1% जरी सेवा चालू झाली एका आठवड्यात तर दुसऱ्या आठवड्यात 2% वाढतो, म्हणजे तुम्ही 1 माळ जरी जपला तरी हरकत नाहीये। अशा वेळेस 11 जप झालंच पाहिजे असं नाही। स्वामी समर्थांचे क्रमशः 3 अध्याय तुम्ही काही करून वाचा, सारा अमृतचे, ते मात्र कमी करू नका, डेली 3 अध्याय क्रमशः वाचा आणि एकच माळ त्यापुरती तोपर्यंत तुमच्या मनाचा ठाम निश्चय होत नाही, तुमचं मन स्थिर राहत नाही तोपर्यंत एकच माळ जप करा, नामस्मरण करा आणि 3 अध्याय मात्र तुम्ही काही करून त्या जागेवर बसून वाचा, स्वामींना आज्ञा करा। तिथून पुढची तुमचा प्रवेश काळ खूप सुंदर होणार आहे आणि पूर्वीगत तुमच्या सेवा भरपूर होणार आहेत। तुम्हाला जसा सेवा करायच्या तसे महाराज तुम्हाला ताकद देतील, जी वाईट शक्ती शिरलेली आहे ती पूर्णपणे नष्ट होईल। त्या सेवा आणि आधीचे व्हिडिओची लिंक पाठवीन मी तुम्हाला ताई व्हॉट्सअपला, तुम्ही नंबर द्या मला, त्याच्यावर ते व्हिडिओ पहा। काही गोष्टींचा मारा वाईट शक्तीला घालायचा असेल तेव्हा आपले उपाय तोडगे असतात तेही करा, म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी उपायामुळे तुमच्या घरात एक पॉझिटिव्हिटी राहील, सकारात्मक गोष्टी होतात, तिथे सेवा घडली जाते। एक ते तुम्हीच नसता तर दुसऱ्यांच्या म्हणजे घरातले आपली बाकीचे लोक असतात, त्यांच्या मनातली सुद्धा निगेटिव्हिटी आपल्याला कारणीभूत ठरते सेवा करताना। नुसतं आपलंच नसतंय तर आपल्या घरातल्या लोकांचं सुद्धा आपल्याला लाभू राहतं। मग हे सगळे विचार बदलण्याची ताकद फक्त ब्रह्मांड नायकाकडे आहे आणि अशक्य शक्य करण्याची ताकद ही त्यांच्याकडे आहे। तर त्यांना अनुसरून सांगते ताई, तुम्ही फक्त सध्या एवढं करा, तुमचं सगळं व्यवस्थित होणार आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ताई, तुम्ही आणि काही शंका असेल तर तुम्ही मला निश्चितच कमेंटद्वारे सांगा। तर या
पूविताईंची कमेंट मी बाजूला दाखवत आहे. तर ह्या ताईंचं काय म्हणणं आहे बघा. श्री स्वामी समर्थ ताई, इच्छा खूप होते सेवा करायची, परंतु सेवा करायला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तर खूप जांभ्या येतात, झोप येते, म्हणजे सेवा करायची होतच नाहीये. खूप प्रयत्न करते, खूप वेळ आणि धडपड ही केली तर सेवा मोजकीच होते. म्हणजे या नामस्मरण केले तरी एखादी माळ होते, दुसरी करायला गेलं तर खूप जांभ्या येतात, आळस येतोय. असं किती दिवस झाले, 6 महिने झाले मी धडपडते सेवा करायची. तुमचे व्हिडिओ पाहते, खूप प्रबळ म्हणजे खूप ताकद मिळते. सेवा करायची इच्छा सेवा करायची ती पण वाटते, पण होत नाहीये. हातून धडपड ते खूप ताई करावे. श्री स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून का सेवा करून घेत नाहीयेत, असं का होतंय माझ्या हातून, सेवा त्यांना मान्य नाही का, असं माझ्या मनात खूप प्रश्न येते. म्हणून आज मी खूप दिवसांनी ही कमेंट केली, तरी मला ह्याच्यावर काही ना काहीतरी तुम्ही उत्तर सुचवा, जेणेकरून माझ्या हातून सेवा झाल्या पाहिजेत. थोडी का होईना पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा खूप प्रबळपणे झाली पाहिजे. श्री स्वामी समर्थ ताई, खूप प्रबळपणे म्हणण्यापेक्षा तुम्ही जरी थोडीशी सेवा मनापासून केली ना तरी ती महाराजांच्या पर्यंत मान्य असते. मी ह्याच्या अगोदर जी कमेंट वाचली ना त्याचंही उत्तर हेच असेल की तुम्ही मठात जावा, स्वामींच्याकडे क्षमा याचना मागा. तुम्ही तुमच्याही घरात सगळ्यात गोष्टीचा एकच असतो, निगेटिव्हिटी म्हणजे वाईट शक्ती घरात शिरल्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा करून देत नाहीये. हे कलीचं युग आहे, कली आपल्याला सेवा करून देत नाही. म्हणूनच आपल्याला जांभ्या येणे, विशिष्ट प्रकारे कंटाळा येणे, झोप येणे, आळस येणे, नामस्मरण होत नाही, पुरं अध्याय पठण होत नाही. मग आपण एकदा दोन महत्वाचं सांगते ताई, तुम्ही फक्त क्रमशः 3 अध्याय आणि माळ जप करायचं सध्या थांबवा. मठात जावा, आरती करा. स्वामींना नाही आरती करा, तुम्ही नोकरी करत असाल, नसेल तुम्हाला जमत तर एकदा तरी गुरुवारी मठात जाऊन क्षमा याचना स्वामींना मागा. दत्त महाराजांच्या पण मंदिरात जावा. दत्त महाराजांच्याकडून सुद्धा तुम्ही सेवेला म्हणजे ही करा, क्षमा याचना मागून सेवा करून घ्यायला त्यांना सांगा. दत्त महाराजांना तुमच्या हातून तुमच्या घरात जर एखादी वाईट शक्ती शिरली असेल तर तोडगे उपाय आपले बरेचसेच व्हिडिओ आहेत ते करा. सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला जांभ्या काय येतात तर तुमच्या मनातच खूप निगेटिव्हिटी शिरलेली तर तिला घालवायची कशी. तुम्ही गायत्री मंत्र रोज उठल्या आंघोळ केल्यानंतर 24 वेळा म्हणायचा. 21 दिवस सलग सकाळी गायत्री मंत्र, तारक मंत्र 11 वेळा, झोपतानाही तारक मंत्र 11 वेळा आणि 24 वेळा गायत्री मंत्र. हे सलग 21 दिवस सेवा करा. नंतर तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही. तुम्ही 11 माळी जप, क्रमशः 3 अध्याय आणि वारंवार सणवारनुसार येणारे जे काही सेवा असतात तेही तुमच्या डेली चालू होतात. थोडंसंच असतं कारण, पण ते आपल्या हातून होत नाही. मग कुठंतरी मन डगमगतं, मग आपल्याला असं वाटतं स्वामींच्या सेवा चुकल्यासारखे, कारण आपण बरेच वर्षापासून करत असतो. काही वाईट भोगामुळे आपल्याला तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं एक कर्म असतं. कर्म कुणालाही चुकलेलं नाही. जन्माला येताना आपण मोकळं येत नाही, तर कर्माचा लेखा घेऊन येतो आणि मृत्यू झाल्यानंतर आपण तेच लेखाजोखा आणि काही पुण्य केलेलं असतं ते जाताना घेऊन येत जातो. म्हणजे येताना वाईट कर्माचा भोग घेऊन येतो आणि जाताना जर पुण्य केलं असेल तर ते घेऊन जातो. लक्षात ठेवा. मग ते भोग आपल्याला ह्या जन्मातच फेडायचे असतात. मग हे असे काही ना काहीतरी चांगलं करायला गेलं की वाईट होतं. मग आपण स्वामी महाराजांनाच आज्ञा करायची. ते ब्रह्मांड आहेत, अशक्य ही शक्य करण्याची ताकद फक्त त्यांच्याकडे आहे. हे मात्र ताकद फक्त त्यांच्यात आहे आणि ती बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे हे तुम्हाला माहीतच असते. तरीही तुम्ही कुठेतरी डगमगता आणि तिथेच थांबता. असं न करता एकमेव ह्या ताईच नाहीये, म्हणजे दुसऱ्या पहिल्या ताई निशाताई आणि ह्या पूविताई, ह्या दोघीच नाहीये तर अशा हजारो ताई आहेत, हजारो दादा आहेत. हेच घडतं त्यांच्या बाबतीतही. एकच लक्षात ठेवा, आपले कर्म असल्यामुळे आपल्याला वाईट शक्ती तिथपर्यंत पोचून देत नाही. मग आपण शांत बसायचं नाही, आपण महाराजांची सेवा करतच राहायचं. तुम्ही कितीही कंटाळ येऊ द्या, जांभ्या येऊ द्या, त्यावेळेस ती सेवा पुरी
करायची, थांबवायचं नाही. किती दिवस ते भोगतात. महाराजांना एक दिवशी तरी त्याची ही येते, उणीव भासते आणि महाराज तिथपर्यंत पोहोचतात आपल्या जवळ आणि आपल्याला स्पर्श करून जातात. तिथून पुढचं सेवा करण्याचं आपलं सगळं बदललेलं असतं. पण तुम्ही जर हालचाल केलीच नाहीये तर महाराज तरी तुमच्याकडून सेवा कशा करून घेतील? सगळं महाराजांच्या हातात नसतं, आपल्याही हातात असतं. आणि आपण मग वाईट मार्गाला जर बाजूला नाही सारायचं, म्हणजे काट्यातून जर नाही चाललो तर आपली परीक्षा कसली? मग सगळे दिवस चांगले येत नसतात, वाईट मार्ग, वाईट दिवस येतात. त्या वाईट दिवसातच खरी आपली परीक्षा असते. त्यात आपण कसं उतरायचं हे मनाशी निश्चय करायचा की मी सेवा करणार. मला सेवा करताना कितीही जांभ्या येऊ दे, कितीही कंटाळा येऊ दे, मी 5 मिनिटं का होईना पण मनापासून सेवेला बसणारच. हे जर तुम्ही प्रत्येक ताईनो दादानो मनाशी ठाम केलं तर कधी तुमची सेवा थांबली जाणार नाहीये, खंड पडणार नाहीये. तुमच्या हातून बरीचशी सेवा होणार आणि स्वामी समर्थ महाराज सेवा करून घेणार. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंटद्वारे तुम्ही विचारा. तुम्हाला जर व्हॉट्सअप नंबर हवा असेल तिथेही दिला जाईल. तुमच्या सेवा तुम्हाला काही पर्सनली कमेंटद्वारे विचारायचे असेल तेही निवारण केले जाईल. निश्चितच तुम्हाला तुमचे काही शंका, तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकताय. तुमचे प्रॉब्लेम्स मनापासून शेअर करा आणि काही म्हणजे सांगायचं राहून देऊ नका, जेणेकरून तुमचा खूप मोठा जर प्रॉब्लेम असेल तर व्यवस्थित सांगा ताई. तुम्हाला जर यूट्यूबवर कमेंट करताना काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला बिनधास्तपणे करा, तिथे आपण बोलू. तुम्हाला निश्चितच सांगेन. सेवा फक्त थांबवू नका. छोटी छोटी पण वेळ काढतच मोठ्या सेवेपर्यंत पोहोचतो. अगदी मी ही काही पहिल्यापासून इतकी सेवा करत नव्हते. हळूहळू जेव्हा पडले तेव्हा आज कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद, प्रचिती, अनुभव आणि महाराज पाठीशी हे सगळे गोष्टी यायला खूप काटे कुठे पार पडावे लागले. तुम्हालाही तसेच करावे लागते, कारण प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते. परीक्षा द्या, निसंकोचपणे द्या. स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून सेवा करून घेणार आहेत आणि तुम्ही सेवेकरी आहात, त्यामुळे 100% महाराज तुमच्या पाठीशीही आहेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा. कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा, त्याचे निश्चितच निवारण केले जाईल. आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. घरोघरी स्वामी समर्थ महाराज पोचले पाहिजेत. येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत भरपूर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब वाढले पाहिजेत, जेणेकरून घरोघरी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा झाल्या पाहिजेत. प्रत्येकाकडून 10 सेवेकरी तरी घडले पाहिजे. तर आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. सांगितलेली सेवा, झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.